खूप सुंदर सुंदर अशी झाडं आणलेली आहेत. आता हे मी ना बाहेर आपल्या फ्रंट डोअरच्या इथे असं लावणार. 80 नाजूक प्लांट असतात ना तसा करायचा मोठमोठे दोन आणि मग घालायचे आणि प्लांट करायचे. ओ तेरी असं. काय केलं तुम्ही आज सकाळी? किती चॉकलेट्स मिळाल्या? मला 18 तर मग आम्ही डिवाइड केलं. मला किती होते? 60 होते. 16 60 म्हणजे दुसरे चॉकलेट पण आहे. अच्छा नाही, कारण की आज आपण नर्सरीत चाललो. तर आज आम्ही फायनली चाललेलो आहोत नर्सरीमध्ये. यावर्षी आमच्या गार्डनमध्ये काहीच अजून आम्ही बिया लावल्या नाही आहेत किंवा रोपं लावली नाही, काहीच तयारी नाही गार्डनची. दरवर्षी मार्चमध्येच खूप सारी तयारी होते, झाडं उगून आलेली असतात. परंतु नर्सरीला काय बोलतात? नर्सरी म्हणजे तिकडे प्लांट्स असतात. तिकडे बायको टाकतात छोटे मोठे कसले पण. टाउन सेंटर म्हणतात. हां. टाउन आणि सेंटर सीड्स पण मिळतात. टाउन या टाउन आणि तुम्ही प्लांटिंगच्या गोष्टी पण मिळतात. तुम्हाला काय काय लागणार यस आम्हा सारखं विकत झाल्यावर स्कूलला जायचं टीचर आणि मॉर्निंग मध्ये सगळ्याला स्कूलला मग आणि विकत असं असतं काय केलं आम्ही काय केलं की काहीच नाही केलं. तू सांगू शकते ना टाउन सेंटरला आता गेलो. ग्रुप 1 आणि 2 आणि ग्रुप 3 आणि ग्रुप 4 मध्ये ना हे पूर्ण क्लासचं घेतात. ते काय केलं तुम्ही सॅटर्डे संडे. आता ग्रुप 5 मध्ये ना एवढा टाइम नसतो. वी हॅव टू डू ऑलमोस्ट एव्हरीथिंग इन द लिस्ट टाकलेला. तर आम्ही थोडे 5-6 मुलं करतो. लाईक टीचर गेट एक स्टिक त्या नाव असते. ते एक्झाम्पल माझं नाव बोललं शनिवारी तर मग आम्ही सांगायचं मी सांगायचं काय केलं असं. मला पण नाही आवडत. सो येऊन पोहोचलेत आम्ही. थोडी क्रेझी झाली. अच्छा ड्रेस सारखेच फ्लावर आहे तिथे. 80 खूप सारी शॉपिंग झालेली आहे झाडांची. झाडं झाली. पटापट उचलली आम्ही. हो की नाही? खूप सुंदर सुंदर अशी झाडं आणलेली आहेत. आता हे मी ना बाहेर आपल्या फ्रंट डोअरच्या इथे असं लावणार आहे. रंगीबिरंगी एक हँगिंग प्लांट आणलेला आहे. फुलांचं झाड आहे. तर हे मस्त लावूयात आता. आणि भाज्यांचे पण आणलेत मी. वांगे झालं किंवा मिरची झालं, 2-4 रोपं आणलेली आहेत, ते पण लावूयात. ही झाडं सध्या स्टोरेजमध्ये ठेवते अशी उन्हाला. आणि नंतर यांच्या आपण कुंडे चेंज करूया. किती सुंदर सुंदर फ्लॉवर्स आणलेत मी. या ट्रेमध्ये हे भरूया आपण झाडं आणि समोरच्या डोअरमध्ये नेऊन लावूयात छोटे छोटे प्लांट्स. छान आहेत ना. आपल्याला फुलं लागतातच सतत, त्याच्यामुळे छान छान छोटे छोटे रोपं आणले समोरच्या डोअरमध्ये ठेवायला. आणि हे पण वेगवेगळ्या रंगाची फुलं. मिरची, वांग्याचं रोप आहे.
2 वांग्याची रोप आणलीत. आई दीदी दोन केलाय मी एक पण दीदी करेल ना तुला हेल्प. हळूहळू करा आणि न भांडता करा. ओके. स्वतः करतोय. ती तुला गाईड करेल. हळूच त्याला काढ ना, असं प्रेस करायचं हळूच. पकड झाडाला हळूच. हां आणि मग माती भरा छान कडेने. दीदीने नुसतं बाती करेली हेल्प करते आणि पाणी पण घालायचं थोडंसं. The next day. आजपासून आम्ही गार्डनिंगला सुरुवात करतोय. एप्रिल महिना सुरू झालाय, हो की नाही. सो गेल्या वर्षीची झाडांचे सगळे आता दांडक्या काढतोय. मागचं गार्डन आता क्लीन करायचं आहे आणि त्यानंतर लावायच्या आहेत भाज्या. आज शर्वरी मला हेल्प करणार आहे गार्डनिंगला. कसं वाटतंय? सो झाडांना पालवी फुटली आहे. गुलाबाचा बेल खाली पडलाय. त्याला असं सपोर्ट द्यावा लागेल. हे आपलं गुलाबाचं झाड मोठं मी त्याला कापलं होतं थंडीमध्ये. तर आता त्याला छान नवीन कवळी कवळी लालसर पानं आले, चांगली फुटलेली आहेत. त्याचबरोबर हे आपलं अंजिराचं झाड, त्याला पण पानं आलेली आहेत. आता काही दिवसात हिरवंगार होईल आणि हा वेल संपूर्ण आता इकडे असा पसरायला लागलेला आहे. तर आता हे गेल्या वर्षीची टोमॅटोची झाडं, मिरच्यांची झाडं ते काढून घेऊयात आणि लागूयात या वर्षीच्या गार्डनिंगला. सो क्लिनिंग करायचं आहे खूप सारं आणि त्यानंतर झाडं लावायची आहेत. तर मागचं गार्डन आम्हाला रिनोव्हेशन करायचं अजून बाकी आहे, बॅकयार्ड. त्यामुळे आम्ही जास्त खाली न लावता फक्त कुंड्यांमध्ये झाडं लावणार आहोत यावर्षी. काय म्हणते शरू? आता मी बिगिन झालो आहे. माती काढतोय खूप राहिलेली. कारण की आम्ही जाताना सगळ्या कुंड्या खाली केल्या होत्या, रिकाम्या केल्या आणि सगळी माती इथे अशीच ओतून घेतलं. तर आता भाजी लावायची तर इतकी माती काही कामाची नाही आहे. त्यामुळे त्या रिकाम्या कुंड्यांमध्ये भरून घेणार आणि मग याच्यात थोडंसं कंपोस्ट टाकणार. बाय द वे दरवर्षी इथलं जे खिमिंते आहे नगरपालिका, मार्च एंड किंवा एप्रिलच्या सुरुवातीला आपल्याला कंपोस्टचे पॅकेट्स देतात. प्रत्येक घरानुसार 4 पॅकेट्स मिळतात 10-10 किलोचे. तर ते आम्ही घेऊन येत असतो आणि आता ते कंपोस्ट आपण आपल्या भाज्यांसाठी वापरणार आहोत. तर आपल्याला हे कंपोस्ट कसं मिळतं, जे आपण घरातला ग्रीन कचरा बाहेर नेऊन ठेवतो आणि मग ते नगरपालिकेचे लोक त्या कचऱ्याचं कंपोस्ट तयार करतात आणि तेच वर्षाच्या शेवटी आपल्याला ते देतात झाडं लावण्यासाठी. समटाइम्स आपल्याला छोटा पिकअप करायला लागतं आपल्याला पाहिजे तर. हां, आपल्याला जावं लागतं तिथे. एका स्पॉटवरती सगळ्या पिशव्या ठेवलेल्या असतात आणि मग त्यांना सांगायचं हाऊस नंबर, त्यानुसार प्रत्येक घरानुसार 4 मिळतात. स्प्रिंग सुरू झालं की प्रत्येक वर्षी असं कंपोस्ट ते देतात सगळ्यांना आणि मग ते काम येतं आपल्याला भाज्या लावण्यासाठी. हे आता असं आहे आमचं प्लांटिंगचं. ते हळू, हा झाड तुटेल, ते फार नाजूक असतं. सगळीकडून दाब त्याला छान आणि आता त्याच्यात ती माती घाल पॅकेटमधली. तर अशा आम्हाला बॅग्स मिळालेल्या आहेत. हे छोटंसं निघालं. जोर लागा की हायशा जवळ घे म्हणजे सांगणार नाही. गुड जॉब. आता अजून घालावं लागेल माती, नाही तर मग त्याची मुळं उघडी पडतील. आणि लगेच प्लांट करायला त्यांना लगेच पाणी द्यायचं असतं. बरोबर. बिकॉज सॉइल पॅकिंग मधले ना ते ड्राईड असतात, खूप दिवस ते असतात. करेक्ट. नाजूक प्लांट असतात ना
कसं करायचं बोट मोठे 2 आणि मग घालायचे आणि प्लॅट करायचे तर ते अजून नीट थांबतात. सो आता थोडेच झाडं लावले जे आम्ही रोपं आणलेत वांग्याची आणि मिरचीची आणि एक काकडीचं तेवढेच लावून झालेत. बाकी इथं खूप एक्स्ट्रा माती होती ती भरून ठेवली तिकडल्या कुंड्यांमध्ये. त्याच्यात त्या मोठ्या कुंड्या आम्ही दुसरीकडे ठेवलेल्या आहेत आमच्या फ्रेंडकडे. ते आल्यानंतर ना त्या कुंड्यांमध्ये मग कोथिंबीर थोडीशी मेथी घरच्या घरी पालेभाज्या लावता येतील. आणि त्या छोट्या कुंड्यांमध्ये लावून काय उपयोग होत नाही त्यामुळे त्याला मोठी जास्त स्पेस पाहिजे त्यामुळे आम्ही थांबलो. ते आल्यानंतर ना त्यांच्याकडून कुंड्या घेऊ आमच्या आणि मग त्यात पुढच्या आठवड्यामध्ये थोडीशी मेथी हे ते काय काय शेपू वगैरे टाकता येईल. शरूचे अजून स्ट्रॉबेरीचे हे रोपटे आणले ते पण लावायचे. मला हे ग्लोव्ज आणलेत काल मग आम्ही हेल्प करू शकतो गार्डनिंगला. बिकॉज लास्ट टाइम आम्हाला हेल्प करायचं होतं ना तर आम्हाला बेड हँड्समध्ये काय लागायचे की आम्हाला प्लास्टिकवाले घालायला लागायचे म्हणजे प्लास्टिकवाले लवकर फाटायचे आणि मग ते हात नुसतं बेड हँड्स नाही केलं मग नखात जायचं आणि जेवताना मग ते खायचं आम्ही. तर आम्ही हे घेतलं आमच्यासाठी मध्ये. Much later. हॅलो, कसे आहात सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण छान आहोत. शनिवार आहे आणि आज आम्ही गार्डनमध्ये थोड्या भाज्या लावणार आहोत. म्हणजे मेथी धणे थोडेसे धणे टाकायचे आणि मेथी थोडीशी म्हणजे की कोथिंबीर घरची हिरवी भाजी सुरू होईल. आणि गेल्या आठवड्यात जी झाडं आणली होती त्यातल्या स्ट्रॉबेरीची रोपं लावायची बाकी आहेत. तर गेल्या आठवड्यात लावलेली काही झाडं आणि आजची थोडी ताजी भाजी असं काय बिया लावायच्या आहेत. शेपू चुक्याच्या बिया आहेत त्या पण लावायच्या आहेत. तर आता आम्ही आलो आहेत. दुपारचं जेवण वगैरे आटोपले आणि आता सुरुवात करूया गार्डनिंगला. गेल्या वर्षी थंडीमध्ये काय झाडं सुकून गेली खूप थंडी असल्यामुळे. तर मी आता त्यांची कटाई केली. इथे कापलेत. हे आपलं जास्वंदाचं जुनं झाड आहे तर त्याला कापले. आता पाणी घातले थोडंसं खत पण घालणार आहे आणि कापून झालेली वाळलेली जी पालापाचोळा आहे त्या या मोठ्या कुंड्यांमध्ये आता टाकणार आहे. आणि त्यानंतर मग याच्यात आपण थोडंसं कार्डबोर्ड टाकूया. आपल्याकडे खूप सारे बॉक्स शिल्लक आहेत कारण एवढी मोठी कुंडी जर असेल तेवढी गच्च मातीने भरायची गरज नाही. इथपर्यंत आता आपण ह्याच्यात बॉक्सेस असतात ते बॉक्सेस तुकडे करून टाकूया आणि मग त्याच्यावरती माती भरूयात. आता हे झाडांना कापलेलं आहे. आय होप ते परत फुटतील आणि परत छान बहरतील. तर ती सगळी तयारी चालू आहे. स्ट्रॉबेरीज लावायच्या एका मोठ्या कुंडीमध्ये. त्याची छोटी रोपे शरूच येत झाड. मेटल नाही त्याच्यात हे मुळे आहेत त्या. खाली दाब ना अजून जरा. मी हा नवीन खलबत्ता घेतलेला आहे आणि त्याला यूज टू करण्यासाठी आधी आपल्याला खूप वेळा वेगवेगळ्या गोष्टी घालून यामध्ये पेस्ट करावी लागते. म्हणजे जी रेती आहे ती रेती अशा चटण्या वगैरे बनवल्यावरती आपल्या जेवणामध्ये येत नाही. तर 2-3 वेळा मी याच्यामध्ये काय वेगवेगळं वाटून ते टाकून दिलेलं आहे. आता थोडासा पुदिना टेचून अजून एकदा ह्याला असं छान टेचते स्वच्छ धुते आणि मग त्यानंतर ना याला हळद आणि तेल लावून ठेवते. म्हणजे की आता ह्या कमिंग वीकमध्ये मी यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करू शकेल. चटणी बनवू शकेल आणि आलं लसूण टेचता येईल म्हणून आता हे चालू आहे. संध्याकाळ झाली आहे. पाऊस पडायला लागले. आज विकेंड म्हटलं की पाऊस येतो प्रत्येक वेळेला किंवा वारं तरी असतं. कुठे बाहेर जायचं प्लॅन करायचं म्हटलं की खराब वेदरमुळे घरीच बसतो आम्ही. आणि काय आता ग्रॉसरी घेऊन झाली आहे. थोडंफार सामान घ्यायचं होतं ते घेऊन झाले. आता घरी जाऊन संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं. बघा रिमझिम पाऊस पडतोय.
घरी पोहोचलो, पटपट जेवण बनवलं. जेवणात आज राजमा, कांदा भजी आणि चपाती होती. तर असा होता आमचा आजचा हा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.